आरोग्यदायी, खमंग आणि पारंपरिक अशी ताकाची कढी आपल्याला आज पाहायची आहे. अगदी सोपी 10 मिनिटात होणारी आणि कमी पदार्थामध्ये. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ताक, त्यानंतर लसूण, मिरची घ्यायची आहे, तूप घ्यायचं आहे, आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे, जिरे घ्यायचे, मीठ, तिखट आणि बेसनाचं पीठ घ्यायचं आहे 2 चमचे. त्यानंतर ताकामध्ये आपल्याला बेसनाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. 1-1.5 चमचा आपण टाकू शकतो त्यामध्ये. त्यामुळे ताकाला एक घट्टसरपणा येतो त्यामध्ये. एकत्र करून घ्यायचं आहे दोन्ही पण. तुम्ही रवीने देखील करू शकता, पण चमच्याने देखील छान होतं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण करण्यासाठी मिरची टाकून घ्यायची. त्यानंतर लसूण आपण टाकून घेऊया. आता चवीनुसार आपण बाजारात मिळणारी आलं लसणाची आहे ती पेस्ट टाकणार आहोत. खूप छान खमंग चव लागते कढीला. त्यानंतर कढईमध्ये आपण तूप टाकायचं आहे, गरम करायचं आहे. आता ह्या जागी आपण तेलही टाकू शकतो, पण तुपाने एक छान अशी चव लागते विशिष्ट कढीला, तर ती टाकून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे. छान असे जिरे त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद. हळद ही पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही पांढरी कढी देखील करू शकता. त्यानंतर केलेलं वाटण पुरून टाकायचं आहे आणि त्या 2 मिनटं मंद आचेवर त्याला छान परतून घ्यायचं आहे. पिवळी कढी ही हळद ही आरोग्यदायी असते, त्यामुळे पिवळी कढी करून पहा, नाहीतर पांढरी कढी केली तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन्ही करू शकता, पण पिवळी छान लागते कढी. त्यानंतर तुम्ही जे ताक केलं होतं तर ते ताक त्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्या. ताक तुम्हाला जर कढी घट्ट पाहिजे नसेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता त्यामध्ये, पण घट्ट कढी ही खूप छान लागते. त्याच्यामुळं माझं ताक थोडं घट्ट आहे, तर त्यामध्ये ते आपण टाकलेलं आहे. तर त्याला छान असं एकसर करून घ्यायचं आहे हलवून. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी त्याला द्यायची आहे 2 ते 3 मिनटं छान कढीला. अतिशय सोपी आणि छान पारंपरिक होणारी ही कढी आहे. ही आरोग्यदायी पण आहे. सर्दी झाल्यानंतर ते म्हणजे लोक पितात, तर तुम्ही नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.